मैत्रिणींनो, स्तनांचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर हा आजार महिलांमध्ये आढळतो. या आजाराविषयी माहिती तसंच हा आजार होण्याची कारणं, लक्षणं याबद्दल माहिती घेण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर अनघा वरुडकर यांना. डॉक्टर अनघा वरुडकर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय इथे सर्जिकल अंकॉलॉजी या विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अनघा, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर, स्तनांचा कर्करोग म्हणजे नेमकं काय? स्तनाचा कर्करोग म्हणजे कॅन्सर हा आता आपल्याकडे आढळणारा, फार प्रामुख्याने आढळणारा कॅन्सर आहे आणि हा नंबर 1 कॅन्सर आहे भारतात महिलांमध्ये. म्हणजे प्रमाण जास्त आहे. प्रमाण जास्ती आहे. म्हणजे सगळ्या कॅन्सरमध्ये जवळजवळ 15% हा स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण आहे. तर त्याच्यामुळे मॅक्झिमम जे केसेस येतात आपल्याकडे ते महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या येतात. स्तनांचा कर्करोग हा आजार साधारण कोणत्या वयातील स्त्रियांना होऊ शकतो? आता हा साधारण 20 वर्षापुढील कोणालाही होऊ शकतो, पण मॅक्झिमम आपल्याकडे जे आहे ते मॅक्झिमम जे मिळतात आपल्याला पेशंट ते साधारण 55 ते 75 ह्या वयोगटात मिळतात. परंतु कुठल्याही वयोगटात होऊ शकतो. म्हणजे मागच्याच आठवड्यात मी 21 वर्षाच्या मुलीचं ऑपरेशन केलेलं आहे. आत्ता स्तनाच्या कर्करोगाचा. आत्ता मी कार्यक्रमाला येण्यापूर्वी जी पेशंट होती, आत्ता एकदम 2 मिनिटापूर्वी, ती सुद्धा 30 वर्षाचीच पेशंट होती. म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो हा. परंतु कॉमनेस्ट आपल्याकडे जे पाहिलेलं आहे ते साधारण 55 ते 65. पण आता हे वय कमी कमी होत चाललंय. म्हणजे लवकर कॅन्सर. म्हणजे आपण लहान आहोत आणि आपल्या छातीत गाठ आहे तर ती कॅन्सरची नक्कीच नाही, असं स्त्रियांनी समजू नये, मैत्रिणींनी समजू नये. म्हणून मी मुद्दाम हे सांगते की कुठल्याही वयात, 20च्या पुढे कुठल्याही वयात होऊ शकतो हा. बरं, मग याची लक्षणं काय असतात? ह्याची सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की न दुखणारी गाठ, स्तनामध्ये न दुखणारी गाठ येते आणि ती दुखत नसल्यामुळे बऱ्याच वेळा पेशंट त्याकडे दुर्लक्ष करतात की ही अशीच गाठ आहे, किंवा जर मूल झालेलं असेल ऑलरेडी तर दुधाची गाठ आहे म्हणून बरेच लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लागल्यावर सुद्धा लाजेनी, म्हणजे लाजल्यामुळे बरेचसे पेशंट्स हे दाखवत नाहीत किंवा घरच्यांनाच सांगत नाहीत की अशी गाठ आहे, असं त्रास आहे म्हणून, आणि मग दाखवावं लागेल आणि मग लाज वाटते म्हणून बहुतांश पेशंट्स हे दाखवत नाहीत. पण आता हे प्रमाण बऱ्यापैकी कमी झालंय. म्हणजे त्याच्याबाबत जनजागृती बऱ्यापैकी झालेली आहे. अजून बरीच व्हायला पाहिजे. मग ते असं आपल्याला समजू शकतं का? अगदी 100% आपल्याला समजू शकतं. म्हणजे 100% ही गाठ कॅन्सरची हे नाही समजणार, पण आपल्या स्तनात गाठ आहे हे बऱ्याच पेशंट्सला कळतं. आणि त्याच्यासाठी एक फार सोपा उपाय आहे अनुप्रिता, मी तुला सांगते. तो सोपा उपाय असा आहे की दर महिन्याच्या, म्हणजे पाळीच्या ठराविक दिवशी, असं गृहीत धरा जोपर्यंत पाळी येते तोपर्यंत, पाळीच्या 5व्या दिवशी, पाळीच्या 6व्या दिवशी आपण अंघोळ करायच्या आधी आरशासमोर उभं राहायचंय आणि आरशासमोर उभं राहून आपल्याच हाताने आपल्या स्तनाला पूर्णपणे सगळीकडून तपासून बघायचंय. म्हणजे नुसतं स्तनावर हात फिरवायचे, बोटं फिरवायचे, तर आपल्याला बरेचदा गाठ लागू शकते. म्हणजे बऱ्याच पेशंट्सना ही गाठ लागते आणि अशा पद्धतीने सुद्धा आता बरेचसे पेशंट्स येत आहेत. मग हे ठराविक दिवशी ह्याच्यासाठी किंवा आपल्याला लक्षात राहावं. पाळीच्या 6व्या दिवशी दर महिन्यात एकदा तुम्ही तपासायचं. रुटीन आपण जर केलं तर आपण लक्षात केलं तर. आणि मग जेव्हा पाळी संपेल त्याच्यानंतर मग महिन्याच्या ठराविक दिवशी, 5 तारखेला असेल, 10 तारखेला, म्हणजे तुम्ही रेग्युलरली जर तुमच्या स्तनाची एक्झामिनेशन केलं तर निश्चितपणे हा लवकर डायग्नोज होऊ शकतो. आणि ते स्टडीजमध्ये पण कळलंय की स्वतः एक्झामिन करून खूप वेळेस डायग्नोज होऊ शकतं हे. बरं, हा आजार झाला आहे हे समजण्यासाठी काही वेगळी टेस्ट करणं गरजेचं आहे? तुम्हाला एकदा जेव्हा वाटतं की गाठ आहे तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि ह्याच्यात डॉक्टरांना कन्सल्ट केल्यानंतर मग डॉक्टर तपासून तुम्हाला सांगतील. बरेचदा काय होतं की फिमेल असल्यामुळे गायनेकॉलॉजिस्टकडे जातात, पण हा आजार बेसिकली सर्जन ट्रीट करतो, पण गायनेकॉलॉजिस्ट तो रिफर करतात. तर जेव्हा केव्हा गाठ आहे तेव्हा तुम्ही अवश्य जे कोण तुमचे डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर का असे ना, त्यांच्याकडे जा. आणि मग त्याच्यात 3 गोष्टी कराव्या लागतात. जर शंका आली डॉक्टरांना की हा कॅन्सर आहे तर एकतर आपण मॅमोग्राफी नावाची टेस्ट करू शकतो किंवा सोनोग्राफी, पेशंटच्या वयाच्या ह्याच्याप्रमाणे. आणि दुसरी जी आहे ती बायोप्सी करायला लागते ह्या पेशंट्समध्ये. त्याच्यामुळे एक्झामिनेशन करणं, एक्सरे म्हणजे सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी करणं आणि बायोप्सी करणं, ही त्रिसूत्री वापरावी लागते आपल्याला ह्याचं फायनल डायग्नोसिस करणे. बरं, आता ही मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी ही जी करावी लागते
ती काही वयातील लोकांनी करू नये असं काही आहे का, की हां. लहान वयामध्ये केली नाही पाहिजे वगैरे? मॅमोग्राफी लहान वयात करू नये कारण त्याच्यात फाइंडिंग्स व्यवस्थित येत नाहीत. त्याच्यामुळे साधारणपणे 40च्या पुढे मॅमोग्राफी ॲडवाईस करतात आणि 40च्या आधी सोनोग्राफी ॲडवाईस करतात. मॅमोग्राफीमध्ये थोडेसे क्षकिरण असतात, म्हणजे ते हे करतात, तर ते त्या ह्याच्यात फाइंडिंग्स बरोबर येत नाहीत म्हणून मॅमोग्राफी म्हणजे 40च्या त्याचा काही नाही ॲडव्हर्स इफेक्ट नाही होत नाही नाही? ॲडव्हर्स इफेक्टसाठी नाही, त्याचे फाइंडिंग्स बरोबर येत नाहीत म्हणून 40च्या आधी सोनोग्राफी करायची आणि 40च्या पुढे मॅमोग्राफी करायची. आणि मॅमोग्राफी म्हणजे 40च्या पुढे म्हणजे ज्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री ह्याच्यात बराच महत्वाचा रोल आहे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये. म्हणजे साधारण 15% स्त्रियांमध्ये ती फॅमिली हिस्ट्री असणाऱ्यांमध्ये होतं. तर त्याच्यामुळे ज्यांच्या घरात सख्खी बहीण आहे, आई आहे, आजी आहे, मावशी आहे, आत्या आहे, कोणाला जर कॅन्सर झालेला असेल तर त्यांनी तर डेफिनेटली 40च्या नंतर मॅमोग्राफी 40व्या वर्षीपासून करायला नक्की सुरू करायला पाहिजे. बरं, ही आपण टेस्ट केली मॅमोग्राफी, सोनोग्राफी किंवा हे, ते यामुळे आरोग्यावर परिणाम ह्याच्यानी होतो? अजिबात आरोग्यावर काही परिणाम होत नाही पेशंट्सच्या. त्याच्यामुळे ही अगदी निर्धोकपणे पेशंट करू शकतो. आणि मॅमोग्राफी 40व्या वर्षानंतर करायची आहे. सोनोग्राफी तर इतक्या कॉमनली करतो आपण आजकाल आता तर आणि ते- अवेलेबल पण आहे. पूर्वी अवेलेबल नव्हती, आता सगळीकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे करण्यात काहीच धोका नाही आहे. त्याच्यामुळे ही 100% करायला पाहिजे. आणि 40 नंतर आजकाल बऱ्याचशा स्त्रिया सुद्धा शिकलेल्या आहेत, नोकरी करतायत, एकमेकींशी बोलतायत, त्याच्यामुळे त्या पण थोड्या जागरूक झाल्या आहेत. तर 40 नंतर प्रत्येकाने तर मॅमोग्राफी नक्की करायला पाहिजे, म्हणजे फॅमिली हिस्ट्री असो अथवा नसो. अच्छा. हां, पण फॅमिली हिस्ट्री असणाऱ्यांनी तर नक्कीच करायला पाहिजे. पण सगळ्यांनी एकदा तरी कमीत कमी करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 5-5 वर्षाला का होईना मॅमोग्राफी करणं मस्ट आहे. म्हणजे आपण जसं बॉडी चेकअप करतो हां, तसं तो तशी एक प्रकार. मॅमोग्राफी इयरली केली तर फार उत्तम. आणि ज्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी ते करायलाच पाहिजे. पण फॅमिली हिस्ट्री नसणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे, त्याच्यामुळे आता ती करणं एकदम अनिवार्य आहे. आणि सोपं आहे, अवेलेबल आहे, घाटीत पण अवेलेबल आहे. हां. आणि हा जो स्तनांचा कर्करोग हा आजार आहे, हा बरा होऊ शकतो का? 100% बरा होऊ शकतो का हा आजार? आता आपले जे आहेत, म्हणजे हे मी जे काय फिगर सांगते ते भारतातल्याच सांगते. जोपर्यंत तो स्तनापर्यंतच सीमित आहे, त्या स्टेजमध्ये जर डायग्नोज झाला तर 99% बायका ह्या छान त्याच्यातून बऱ्या होतात. 99% बायका बऱ्या होतात. जर पुढच्या स्टेजला गेलेल्या आहे तरी सुद्धा बरं व्हायचं प्रमाण खूप चांगलं आहे, कारण चांगल्या पद्धतीची आता ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि त्याची कम्प्लीट ट्रीटमेंट ही सर्जरी आहे, त्याच्यानंतर रेडिओथेरपी आवश्यक असेल तर, आणि किमोथेरपी. तर ह्या 3 टाईपच्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. आणि डॉक्टर प्रत्येक पेशंटचं बघून मग त्यांना सांगतात कुठली ट्रीटमेंट पाहिजे. आणि त्याच्यावर मी आपल्या मैत्रिणींसाठी, अनुप्रिता, तुला सांगू इच्छिते, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही, की पूर्वी स्तनाचा कर्करोग म्हणजे मग त्या बाजूचं स्तन काढून टाकावं लागायचं. अच्छा. हो. पण आता जर तो विदिन प्रॉपर स्टेजमध्ये डायग्नोज झाला तर आपण तो स्तन न काढता फक्त ती गाठ काढतो. असं आपण खूप पेशंट्समध्ये आता करत आहोत. म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण स्तन काढत नाही, तिथे आपण फक्त गाठ काढतो. आणि स्तन काढल्यानंतर जो प्रचंड मानसिक धक्का बसतो पेशंटला, मग तो कुठल्या का वयाचा असे ना, म्हणजे इव्हन ओल्ड एजचा असेल तरी सुद्धा त्या पेशंटला धक्का बसतो आणि दिसण्यात पण फरक पडतो, जो की खूप महत्वाचा आहे. हं. जो की म्हणजे त्या पेशंटला वाटतो, बाकीच्यांना कदाचित वाटत नाही. पण ह्या सगळ्यावर इतका चांगला उपाय आहे की अर्ली डायग्नोसिस झालं तर आपण फक्त गाठ काढतो, पूर्ण स्तन काढत नाही. मात्र अशा वेळेस जेव्हा आपण फक्त गाठ काढली तेव्हा रेडिएशन घेणं अगदी कंपल्सरी आहे. पण ह्याचे इफेक्ट्स आणि स्तन काढल्याचे इफेक्ट्स हे सेम आहेत. आपण ट्रीटमेंटमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करता पेशंटचे फक्त गाठ काढतो. आणि आता आमच्याकडे असे भरपूर पेशंट झाले आहेत, म्हणजे मागील 2 वर्षात जवळजवळ 100 पेशंट असेच केलेले आहेत आम्ही, जिथे फक्त गाठ काढली आहे. मी ह्या माझ्या मैत्रिणींना मुद्दाम सांगू इच्छिते की बरेच पेशंट हे भीतीने की स्तन काढावं लागेल म्हणून मग येत नाहीत. तर आता ज्याला आम्ही ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणतो, फक्त गाठ काढायची, असं ऑपरेशन सुद्धा होऊ शकतं तुम्ही अर्लियर आलात. आणि ही ह्या प्रकारची जी सर्जरी आहे, MCH म्हणजे आमची जी ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणतोय, आता आमच्याकडे जे पेशंट आलेत तर त्यातले जवळजवळ 60% आम्ही अशा पद्धतीनेच ट्रीट करतोय, कॅन्सरच्या ट्रीटमध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज न करता. नाही तर पेशंटला वाटतं की स्तन काढल्यावरच बरं आहे बाबा, तर तसं नाहीये. आणि मला सांगायला इकडे खूप आनंद वाटतोय की महाराष्ट्रातलं आमचं पहिलं शासकीय महाविद्यालय आहे जिथे MCH सर्जिकल ऑन्कॉलॉजी ही सुपर स्पेशालिटी सुरू झालेली आहे. आणि आता आमच्याकडे 3 विद्यार्थी आलेले आहेत. म्हणजे ह्या प्रकारची जी ट्रीटमेंट आहे ती करायला आपल्याकडे भरपूर डॉक्टर्स अवेलेबल आहेत, आपल्याकडे सर्व काही व्यवस्था अवेलेबल आहे.
त्याच्यामुळे ज्या कोणाला पेशंट आहेत, गरीब असो श्रीमंत असो, त्यांनी बिलकुल कुठलीही शंका मनात न ठेवता ते शासकीय कर्करोग रुग्णालय जे आमखास मैदानावर आहे तिकडे अवश्य ट्रीटमेंटसाठी यावं. आणि ही पूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती विनामूल्य आहे. ही गोष्ट जास्त आपल्या मैत्रिणींच्यासाठी उपयुक्त आहे. नक्कीच उपयुक्त आहे. कधी कधी हा आजार बरा झालाय असं समजतं किंवा असं सांगितलं जातं की आता तुमचं नील झालेलं आहे, पण अशा काही केसेस असतात की ते पुन्हा कधीतरी उद्भवतं किंवा उद्भवू शकतं का? हो, नक्की उद्भवू शकतं. आता हा आजार कसा आहे, कॅन्सरचा आजार, की आज माझं ऑपरेशन केलं, 10 दिवसांनी मला सुट्टी मिळाली की माझा आणि डॉक्टरांचा संबंध संपला, असं कॅन्सरच्या बाबतीत मात्र होत नाही. त्याच्या बाबतीत एकतर ट्रीटमेंट मोडॅलिटीज खूप आहेत. ऑपरेशन आहे, किमोथेरपी आहे, रेडिओथेरपी आहे, ते प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे आहे. हार्मोनल थेरपी सुद्धा आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर ही पूर्ण ट्रीटमेंट संपल्यानंतर सुद्धा पहिल्या वर्षी दर 3 महिन्याला, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 6 महिन्याला आणि उरलेले 3 वर्ष नंतर मग 1 वर्षाला, आणि असं जन्मभर 1 वर्षाला फॉलोअप करणं अगदी जरुरी आहे. पण 5 वर्षाचा जो फॉलोअप आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे, कारण ते 5 वर्षानंतर जर तुम्हाला काहीच झालेलं नाहीये तर येस, देर इज अ पॉसिबिलिटी की पुढे तुम्हाला काही होणार नाही. पण फॉलोअप जन्मभर आवश्यक आहे. वर्षाला एकदा डॉक्टरांकडे जाण्यात मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाहीये. काहीच हरकत नाही. हा आजार होऊ नये यासाठी काही दक्षता घ्यायला पाहिजे असं तुम्हाला आहे ना? आहे. काही जे फॅक्टर्स आहेत जे आता समजा जेनेटिक, ते आपण बदलू शकत नाही. माझ्या पाळीचं वय काय, म्हणजे पाळी कुठल्या वर्षी येईल ते माझ्या हातात नाही. माझी पाळी कधी जाईल ते माझ्या हातात नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, दे मॅटर अ लॉट ह्याच्यात. पण त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही. पण महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण करू शकतोय, आपल्याकडे जे आहे ते आजकाल लग्नाचं वय वाढलंय, मग प्रेग्नन्सीचं सुद्धा वय वाढलंय. तर पहिली प्रेग्नन्सी लवकर झाली तर हे कॅन्सर व्हायची शक्यता कमी होते. सो हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग बाबत, आपल्याकडे स्तनपानाबाबत आता बऱ्यापैकी त्याच्यात जे काही गैरसमज होते ते दूर झालेले आहेत. पण स्तनपान करणं ही 100% आवश्यक आहे. स्तनपान केलं तर हा कॅन्सर व्हायची शक्यता थोडी अजून कमी होते. आणि आजकाल जे आपण पाहिलंय की आपण सगळं पाश्चात्यांचं अंधानुकरण करतोय, त्याच्यामुळे आपली वजनं प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत. दारू पिणं ही फॅशन झालेली आहे आणि आपण कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाहीये. तर जर पेशंट म्हणजे कोणताही व्यक्ती ओबेज असेल, म्हणजे लठ्ठपणा असेल त्याच्यात, ते दारू जर पित असतील, ते कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज जर करत नसतील, तर अशा लोकांमध्ये सुद्धा हे जास्त व्हायची शक्यता आहे. सो एक सोपी गोष्ट आहे की आपण रोज व्यायाम करावा. आपलं जे काय जुन्या लोकांनी आपला आहार सांगितलेला आहे, वरण भात भाजी कोशिंबीर, हे जे आपल्याला सांगितलं आहे, फळावळ, हे सगळं जास्ती. आजकाल जे नवीन आलेलं आहे, पास्ता असेल, पिझ्झा असेल, हे सगळं वेस्टर्न डाएट जे आहे त्याच्यात मोस्ट ऑफ इट मैदा आहे, मोस्ट ऑफ इट प्रिझर्वेटिव्ह आहेत. ते कमीत कमी महिन्यातून एकदा खावं, ठीक आहे. बदल म्हणून खाल्लं तर काहीच हरकत नाही. पण आपलं रोजचं जेवण, रोजचा व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लठ्ठ व्हायचं नाहीये आपल्याला, आणि दारू प्यायची नाहीये, दारू ह्या सगळ्यांनी, आणि कुठल्याही प्रकारे रेडिएशन घेतल्याने हा कॅन्सर व्हायची शक्यता जास्ती आहे. आता हे रेडिएशन जे आहे ते विनाकारण एक्सरे काढणं वगैरे हे आपण अवॉइड करू शकतो. काही ठिकाणी ट्रीटमेंटसाठी देणार असाल तर अर्थात ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहे. त्याच्यामुळे आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी करू शकतो. योग्य आहार, योग्य विहार, योग्य उपचार जेव्हा केव्हा आहे तेव्हा, तर ह्याच्याने आपण निश्चित ह्या कॅन्सरला थोपवू शकतो बऱ्याच प्रमाणात. कारण ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत, बाकीच्या आपल्या हातात नाही आहेत. अगदी. डॉक्टर अनघा, आता तुम्ही जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगाल? मी सगळ्यात पहिल्यांदी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे भारतात, पण घाबरण्याचं अजिबात कारण नाही आहे. तुमचं जर अर्लियर स्टेजमध्ये, म्हणजे जोपर्यंत स्तनातच तो कॅन्सर आहे, तर जर डिटेक्ट झाला तर 99% 5 year सर्वायवल आहे त्याचा, म्हणजे पेशंट बरा होतो. आपल्या इकडे सुद्धा होतो. म्हणजे हे नुसते फिगर्स नाही आहेत, हे मी आमच्या हॉस्पिटलच्या पण फिगर्स सांगते. तो जरी थोडा पसरलेला असेल तरी सुद्धा आपल्याकडे सर्व प्रकारची चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्याच्यामुळे स्तनात गाठ आली तर घाबरून न जाता, बऱ्याचदा पेशंटला लक्षात येतं की गाठ आहे, पण तो घाबरून की कॅन्सरची असेल म्हणून घाबरून तो येत नाही. तर तसं घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो अर्लियर स्टेजमध्ये, आणि त्याची पूर्ण ट्रीटमेंट ही जी आहे ती किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि ऑपरेशन हे आहे. आणि किमोथेरपीबाबत बरेच गैरसमज आहेत की खूप त्रास होतो, खूप येतं. तसं नाही आहे. पेशंट त्याच्यातून पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे की आपली आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन 100% करायची आहे, महिन्याच्या महिन्याला करायची आहे. गाठ जर आली आहे तर न घाबरता आणि न लाजता, मुख्य म्हणजे डॉक्टरांना दाखवायचं आहे. आपली आपणच ट्रीटमेंट करायची नाही आहे त्याच्यात.
आणि वेळ पडेल तेव्हा सोनोग्राफी करायची आहे आणि 40 नंतर प्रत्येक महिलेने मॅमोग्राफी करायचीच आहे. आणि त्याचबरोबर आपण आहार चांगला ठेवायचा आहे, आपण रोज एक्सरसाइज करायचं आहे, मद्यपान करायचं नाही आहे आणि कुठला तरी छंद जोपासायचा आहे आपल्याला आहे ऍक्टिव्ह राहायचंय. ॲक्टिव्ह राहायचं आहे आणि बाळ लवकर होऊ द्यायचं आहे आणि बाळ झाल्यानंतर स्तनपान करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण बऱ्याच प्रमाणात त्याच्याला आळा घालू शकतो. हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की हा जो कॅन्सर आहे हा प्रिव्हेंट करायसाठी आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. योग्य आहार, योग्य व्यायाम, मद्यपान न करणं, ब्रेस्ट फीडिंग करणं आणि मुलं शक्य तेवढे लवकर होऊ देणं. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा समजा कॅन्सर झाला तर न घाबरता तुम्ही डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि ह्यासाठी आपलं शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध आहे आणि ही सर्व प्रकारची सुविधा ही विनामूल्य उपलब्ध आहे. हे सगळ्या भगिनींनी अवश्य लक्षात ठेवावं.